अर्धांगवायूचा झटका आला यांना। अर्धांगवायू काय लगेच बरा होणार नाही। नियमित उपचार सुरू ठेवावे लागतील। काही दिवस, महिने, कदाचित वर्षही लागेल। काय वर्ष? पण माझे बाबा तर नित्य नेमाने स्वामींचं नामस्मरण करतात। मग बाबांच्याच बाबतीत असं का घडतंय? आणि स्वामी भक्तांवर अशी वेळ का यावी? भक्ती फक्त पोकळ असून चालत नाही, स्वतःच्या चुकांनाही आवर घालावं लागतं। आता तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, नाही उचायला हवं। रात्रही खूप होत चालली। स्वामींच्या कृपेने धनलाभ झालाय, लवकर पोचायला हवं। बापरे, काय गारवा आहे हा। हातपाय गोठतायत अगदी। लवकर गेलं पाहिजे खरी। ओ महाशय, जरा थांबा। कोण आहात तुम्ही? आणि इतक्या थंडीत असं रस्त्यात का बसलात? घर नाही, अंगावर चादर नाही। एखादी घोंगडी मिळेल का? घोंगडं? घोंगडं तर नाही आहे माझ्याकडे, पण मी घरी जाऊन घेऊन येईन। तुम्ही थांबा इथे, मी येईन परत। देव तुमचं भलं करो, तुमच्या घरात सुख शांती राहो। देव तुम्हाला कसलीच कमी पडू देणार नाही। बिचारा स्वामींची कृपा, आजचं काम चांगलं पार पडलं। सगळी रक्कम सुरक्षित आणली आहे। आता तिजोरीत ठेवतो, म्हणजे मनही शांत राहील। नाही, एकदम मोजूनच घेतो। कर्तव्यात चूक झाली तर स्वामी भक्तीत चूक ठरेल। असं कसं होईल? पैसे कमी कसे काय? पुन्हा मोजतो। असं कसं होत आहे? 2 वेळा मोजले तरी पैसे कमी आहेत। आकडा जुळत नाहीये। एकदा शेवटचं मोजून बघतो। रात्र बेचैनीत गेली खरी, स्वामींचं नाम घेतलं आणि शांत वाटलं। दादा, उठा की। हो दादा। एखादी घोंगडी मिळेल का? घोंगडं तर नाही आहे माझ्याकडे, पण मी घरी जाऊन घेऊन येईन। तुम्ही थांबा इथे, मी येईन परत। देवा, तर मेला। थंडीने कुडकुडून गेला। मी काल त्याला वचन दिलं होतं घोंगडी आणून देतो म्हणून, मी विसरलो। माझ्यामुळेच त्याचा मृत्यू झाला।
तो बिचारा थंडीशी स्वतःच्या आत्मबलाने लढत होता, पण मी गेलो आणि त्याला आश्वासन दिलं की मी येतो. त्यांनी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला, माझ्या वचनावर जगण्याची आस धरली आणि मी विसरलो. तो परावलंबी झाला आणि निराशा त्याला सहन झाली नसणार. चुकलोच मी, त्यावेळी मोठी चूक झाली माझ्या हातून. आता चुकांची शिक्षा तर भोगावीच लागणार. वैद्य बुवा, अहो आता काय करायचं? बाबांना जर इथे ठेवलं ना तर त्यांची अवस्था अजून वाईट होईल. मला बाबांना घेऊन अक्कलकोटला जायचंय आणि स्वामींच्या चरणाशी जर त्यांना नेलं ना तर ते नक्की बरे होतील. अक्कलकोटतून 100-150 मैलावर आहे. यांना आता या अवस्थेत तिथवर नेणं काही शक्य नाही. वैद्य बुवा, अक्कलकोट कितीही लांब असू देत, मी माझ्या बाबांना तिथे घेऊनच जाणार, कारण हे माझं कर्तव्य आहे. आणि मला विश्वास आहे, आम्ही जर स्वामींच्या चरणी गेलो ना तर माझे बाबा नक्की बरे होतील. बाबा, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाईन. बाळा, पहिली लहानशी चाचणी तर पार केलीस. हार मानत नाहीयेस, ठाम निश्चय केलायस, पण तुझ्या निश्चयाला आव्हान मिळत राहणार सिद्धी. बाबा, हळू, विश्रांती घ्या. बाबा, इथून अक्कलकोट किती दूर असेल? मला तर वाटही नाही माहिती, आणि मी कधी गावाबाहेरही नाही पडले. स्वामी, ही चाफ्याची सोन्याची फुलं आपल्याला अर्पण करतो. अर्थात आपल्या कृपेमुळेच हे सामर्थ्य प्राप्त झालंय मला. मी ही फुलं अर्पण करतोय ती माझ्या कृतज्ञतेसाठी आणि माझ्या भक्तीच्या शपथेचा साक्षीदार म्हणून. राजा रामा, तू खरंच स्वामींचा भक्त आहेस यात शंका नाही. स्वामींसाठी जे काही करतोस ते अगदी मनापासून करतोस. पण एक सांगू का मित्रा? काय रे, बोल ना. जरा लेकीकडेही लक्ष असू दे. ती अजून बालिश आहे, भाबडी आहे. तिला जग दाखव, स्वतःच्या पायांवर उभं राहायला शिकव. सिद्धीला जग दाखवायची काही गरज नाही. सिद्धीचं जग म्हणजेच स्वामी, आणि मी तिचा आधार, मी तिची सावली आहे. सिद्धी कधीच एकटी पडणार नाही. राजा रामा, जीवन नेहमी सारखं नसतं रे. कधी काळोख येतो, कधी अंधकार येतो, कधी वादळ येतात. त्यावेळी भक्ती ही सोबत असतेच, पण स्वतःवरचा विश्वासही असावा लागतो. सिद्धी हुशार आहे, तिला जग दाखव, स्वतः विचार करू दे. सगळे दिवस सारखे नसतात रे. माधवा, माझ्यावरती वाईट दिवस येणं अशक्य आहे. अरे, मी स्वामींचा लाडका भक्त आहे. मी त्यांचं सतत नामस्मरण करतो, त्यांच्या चरणी लीन होतो. अरे, स्वामींनाही माहिती आहे राजाराम त्यांचा माणूस आहे. स्वामी स्वतः माझ्यासाठी उभे राहतील. मी स्वामींसाठी एवढं करतो, पूजा अर्चा दान धर्म.
स्वामी माझ्या बाबतीत काही वाईट घडू देतील? असं होऊच शकत नाही. राजा रामा, भक्ती म्हणजे व्यवहार नव्हे. स्वामींची कृपा ही पात्रतेनं मिळते. स्वामींची कृपा ही विकत घेतली जाऊ शकत नाही. अहंकारानं केलेली भक्ती ही हळूहळू पोकळ बनते. आणि जेव्हा स्वतःला भक्त लाडका समजू लागतो तेव्हा स्वामी त्याची परीक्षा घेतात आणि त्याला दाखवतात की भक्ती म्हणजे काय आणि नम्रता म्हणजे काय. स्वामी माझ्या मनात आहे, ते माझं रक्षण करतील यात मला तिळमात्र शंका नाही. आणि सिद्धी, मी सिद्धीचा पाठीराखा आहे. माझ्या घरावर कधी वाईटाची सावली पडणार नाही, कारण स्वामी आहेत माझ्या पाठीशी. चला बाबा, स्वामींचं नाव घेऊया आणि पुढे जाऊया. हळू 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 हळू. बसा 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 बसा. सांभाळा सांभाळा स्वतःला. बसा. काका, बरं झालं तुम्ही आता इथे आलात. बाबा, काय हवंय? पाणी हवंय का? काका, तुमच्याकडे पाणी असेल तर द्या ना. आहे, आणतो.